15 जून अमावस्येला 5 राशी भाग्यशाली, भोलेनाथांचा प्रचंड पाठबळ. ज्योतिषशास्त्रानुसार 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्येला एक दुर्मिळ योगायोग निर्माण होतोय. तो योगायोग म्हणजे ही अमावस्या सोमवारी येत असल्याने ती सोमवती अमावस्या म्हटली जाईल. तर ह्यासोबतच ज्येष्ठ अधिक मास एकाच वेळी येत आहे. हा प्रसंग पूर्वजांना प्रार्थना करणे, स्नान करणे, दान करणे आणि भगवान विष्णू शिवांची पूजा करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. 15 जून रोजी सोमवती अमावस्या आणि ज्येष्ठ अधिक मास एकाच वेळी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा विशेष योग अंदाजे दर 3 वर्षांनी येतो. अधिक मास भगवान विष्णूला समर्पित मानला जातो, तर अमावस्या तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सोमवती अमावस्या आणि अधिक मास एकाच वेळी येणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्येष्ठ सोमवती अमावस्येची तिथी. ज्योतिषांच्या माहितीनुसार ज्येष्ठ अधिक मासाची अमावस्या 14 जून रोजी दुपारी 12:20 सुरू होईल आणि 15 जून रोजी सकाळी 8:24 वाजता संपेल. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाईल. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिचे धार्मिक महत्त्व वाढते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिव आणि विष्णूंची पूजा करणे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे, तर्पण करणे आणि दान करणे यामुळे विशेष पुण्य मिळते. अधिक मास अमावस्या ह्या 5 भाग्यशाली राशी. तर सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास अमावस्येच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्याची विशेष साथ मिळू शकते. करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी कमी होतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन ग्राहक किंवा फायदेशीर करार मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या रखडलेले पैसे परत मिळण्याचे योग आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेतल्यास मानसिक समाधान मिळेल. तर दुसरी आहे रास तुळ रास. तर ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीसाठी हा दिवस सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. नोकरीत प्रगतीचे संकेत असून नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात विस्ताराच्या योजना यशस्वी ठरू शकतात. आर्थिक लाभाचे चांगले योग आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतात. एखादे जुने स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. धनुरास. तर ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या व्यक्तींना गुरूच्या शुभ प्रभावामुळे अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. परदेश, शिक्षण किंवा प्रवासी संबंधित कामांमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. आध्यात्मिक कार्यामध्ये रुची वाढेल. तसेच पुढची रास आहे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी हा दिवस उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात किंवा वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांना आर्थिक लाभाचे संकेत आहे. कुटुंबातील मतभेद कमी होतील. आरोग्य चांगले राहील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पुढची रास आहे मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या व्यक्तींना अधिक मास अमावस्येच्या दिवशी आध्यात्मिक लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते. मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. सोमवती अमावस्येचे महत्त्व. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास करणे, पूजा करणे आणि पवित्र ठिकाणी स्नान केल्याने मोठे फायदे मिळतील. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. पूर्वजांच्या पापांपासून आणि ऋणांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही हा दिवस शुभ मानला जातो. तसेच ह्या दिवशी केलेले दान, स्नान आणि पूजा मनाला शांती देतात आणि नकारात्मकता
नकारात्मक विचार दूर करतात. भक्तांनी आपल्या भागातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि धार्मिक स्थळे व मंदिरांना भेट द्यावी. अमावस्येचे ज्योतिषीय महत्त्व. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात. सूर्य अग्नितत्वाचे प्रतीक आहे तर चंद्र शीततत्वाचे प्रतीक आहे. यावेळी चंद्राचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे मन एकाग्र करणे सोपे होते. त्यामुळे अमावस्या आध्यात्मिक साधना आणि आत्मपरीक्षणासाठी शुभ मानली जाते. सध्या अधिक मास सुरू आहे. या महिन्यात येणारी सोमवती अमावस्या हा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग मानला जातो. असा प्रसंग साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येतो, जेव्हा अधिक मासाची अमावस्या सोमवारी येते. धार्मिक दृष्टिकोनातून हा योग अत्यंत फलदायी मानला जातो. तर 15 जून पासून बदलणार ह्या 3 राशींचे योग. तर त्रिग्रही योगाने ह्या 3 राशींना मिळणार अमाप पैसा, सुख. मेष राशींच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत फलदायी ठरेल. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि पदोन्नतीचे प्रबळ योग आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. दीर्घ काळापासून रखडलेले पैसे परत मिळतील. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठे यश मिळेल. विशेषतः मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर राहील. सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक असेल. जे लोक बिझनेस क्षेत्रात आहेत त्यांना बंपर नफा होईल. एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. भागीदाराच्या व्यवसायातून मोठा फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थिती लक्षणीय सुधारणा होईल. अचानक धनलाभाचे योग येतील. नवीन नोकरीच्या चांगल्या संधी किंवा ऑफर्स चालून येतील. आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या जुन्या आजारांपासून किंवा त्रासापासून आराम मिळू शकतो. तर पुढची रास आहे धनुरास. धनुराशींच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग नशिबाचे दार खुले करेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होऊ लागतील. जमीन, घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे शुभ योग आहेत. जर तुम्ही कुठे नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तिथून कॉल किंवा ऑफर लेटर येऊ शकते. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे उत्तम प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. जीवनात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते. धार्मिक यात्रेचा योग येईल आणि व्यवसाय करणाऱ्यांची या काळात चांदी होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.